नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो राकेश आणि वल्लरी या दोघांचं भांडं एकमेकांसमोर कसं फुटतं आणि एकमेकांनी मात्र एकमेकांच्या पापाचा बॉम्ब कसा फुटलेला आहे आणि त्यात म्हणजे आता ह्या ताराने मात्र शलाकाचे सगळे काही फोटो आणून अंजलीसमोर आता ह्या सगळ्या राकेशचा पर्दाफाश कसा केलेला आहे हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो नक्की आता पुढे काय होतं यासाठी आता बघायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा आजच्या ह्या जबरदस्त भागामध्ये आता ताराने हे सगळं कशासाठी केलेलं आहे तर शलाकाची बहीण आहे ती आणि शलाकाच्या बहिणीने मात्र म्हणजे ताराने ह्या राकेशचा बदला घेण्यासाठी आता हे सर्व केलेलं आहे। तर कारण शलाकाला त्याने कोणत्या परिस्थितीत तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मारलं आणि तिच्याशी लग्न करून तिला कसं फसवलं हे सगळं काही मात्र ती आता ईश्वरीला सांगते आणि त्याच्या विरोधात मात्र ती पुरावे देत असते त्याला पोलिसात देण्यासाठी आणि यासाठी ईश्वरीला मात्र ताराची खूपच मदत होते। तारामध्ये जे काही घडलेलं आहे तर ते आत्तापर्यंत सगळं काही ईश्वरीला आठवतं आणि ती म्हणते की हे बघ तारा, आता तू एकटी नाही, आता मात्र सात्विक फॅशनमध्ये याने जो काही हा इतका मोठा घोटाळा केलेला आहे आणि हे सगळं काही आता अर्णवला सांगितल्यानंतर अर्णवने आता एक खूप मोठी अशी झेप घेतली असते। कारण त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मॅनेजर पदाची जी खुर्ची दिलेली आहे तर त्यावरून तो राकेशला आता मागे खेचतो आणि ह्या डॉक्टरांकडून आपल्याला जर काही पुरावे मिळतात की नाही, डॉक्टरला कसं ब्लॅकमेल करायचं, डॉक्टरला आता राकेशचाच पुरावा वापरायचा आणि राकेशकडूनच मात्र डॉक्टरांचं सत्य वधून घ्यायचं आणि हे सत्य मात्र आता हे डॉक्टर आपल्याला सांगतील। कारण आपण डॉक्टरांना असं काहीतरी सांगायचं की राकेश आणि डॉक्टर या दोघांमध्ये भांडण निर्माण होईल आणि ते मात्र आता ती जी फाईल आहे ती जी म्हणजे राकेशची तर ती फाईल आपल्याला देतील आणि त्याचे काही पुरावे आपल्याला आता ह्या पोलिसांना आणि अंजली ताईला दाखवण्यासाठी मिळतील। पण त्यानंतर आता इकडे ही वल्लरी मामी असते, वल्लरी मामीने सगळं काही ऐकलेलं असतं आणि राकेश तिला पैसे देणार आहे आणि त्या म्हणजे दोघांचं एकमेकात डील झालेलं असतं आणि त्यामुळे मात्र ईश्वरी अर्णवचं सगळं काही बोलणं ती ऐकते आणि ती राकेशला आता सर्व काही सांगते। राकेशला म्हणते की हे बघ राकेश, ईश्वरी अर्णवच्या सगळं काही लक्षात आलेलं आहे, त्या अगोदर तुला काहीतरी करावं लागेल। राकेश म्हणतो की ठीक आहे, आता मात्र मी ईश्वरी आणि अर्णव यांना नाही सोडणार, आता मात्र या घराला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे। राजेशिर्क्यांचा सगळा बिझनेस आपल्या नावावर करून घेऊन शेवटी यांना मी कसा धडा शिकवतो ही वेळ आता लवकरच आलेली आहे, म्हणून त्याने तो प्लॅन केलेला असतो। आता लगेच इकडे ईश्वरी आणि अर्णवने डॉक्टरकडून काही पुराव्याची फाईल मिळवलेली असते आणि त्यात म्हणजे शलाकाचे जे फोटो वगैरे आहे तर ते सगळं काही हे ह्या ताराजवळ असतं। कारण ताराचा जो काही म्हणजे शलाकाने तिला आत्तापर्यंत ज्या आठवणी राकेशबरोबर झालेलं लग्न हे सगळे काही फोटो ताराला पाठवलेले असतात आणि तारा आता हे सगळं काही आता अंजलीला दाखवायला त्या घरी वाढदिवसाच्या दिवशी आलेली आहे। तेव्हा तारा मात्र सगळ्यांच्या समोर आल्यानंतर अंजली म्हणते की तू कोण आहे, अंजली तिच्यावर वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करते। पण राकेश आता ताराला म्हणतो की तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली, त्यावरती तारा म्हणते की हो, माझी हिंमत कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते, कारण मी फक्त तुमची पीए नाही तर तुमची डिटेक्टिव्ह आहे। आत्तापर्यंत केलेल्या पापाचा आणि जे काही आत्तापर्यंत तुम्ही मर्डर केलेले आहे त्या सगळ्या पापाचा घडा भरलेला आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहे। तेव्हा राकेश मात्र सगळ्यांच्या समोर मात्र ताराला म्हणतो की काय बोलतेस आणि ताराला तो मात्र आता मारण्याची धमकी देतो। तेव्हा तारा म्हणते की तुझ्या धमक्यांना मी घाबरणारी शलाका नाही, शलाका ही माझी ताई होती आणि शलाकाला तू कसं मारलं, माझ्या शलाका ताईची तू काय अवस्था केली हे सगळं काही मला माहिती आहे। तिने तुझ्याशी लग्न केलं होतं आणि तिच्याशी जे काही वागला ते खरंच एक राक्षसासारखा तू वागलेला आहे, मी तुला सोडणार नाही। कारण माझ्या ताईने काय स्वप्न घेऊन तुझ्याशी लग्न केलं होतं, तू तिचे दागदागिने तू तिला फसवलंस आणि शेवटी तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तू तिला मारलं। मग आज तुझ्याच बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिच्यासमोर हे सत्य आज आणलेलं आहे, त्यामुळे माझ्या ताईच्या मरणाला न्याय मिळायला हवा। तू जी काही तिची अवस्था केली तेव्हा ईश्वरीला सगळं काही आठवतं आणि ईश्वरी सगळ्यांच्या समोर म्हणते की हो राकेश, जेव्हा तू मात्र आमच्या चाळीमध्ये राहत होता, आमच्या भाड्याच्या घरामध्ये, त्यावेळेस मात्र तू बॅगमध्ये शलाकाला
मारून त्या बॅगमध्ये टाकलं होतं आणि कुठेतरी तिची विल्हेवाट म्हणजे तिला तू पुरून टाकलं होतं. हे सगळं काही आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा अंजलीला हे सर्व काही ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. अंजली म्हणते की काय बोलतेस, म्हणजे ईश्वरी तू या अगोदर सुद्धा राकेशला ओळखत होती? तर नम्रता म्हणते की हो, अंजलीताई ओळखत नव्हतं तर आम्ही चांगलंच ओळखत होतो, कारण ज्या ईश्वरीसोबत लग्न करायला निघाला होता हा दुसरा तिसरा कोणी नसून हा राकेश होता. आणि शलाकाताई ह्या तर आमच्यासोबत राहायच्यात, परंतु या राकेशने त्यांचीसुद्धा काय अवस्था केली, त्यांना मारून टाकलं. आता एक एक सत्य ऐकल्यानंतर अंजलीला फार मोठे धक्के बसत असतात. अंजली म्हणते की हे सर्व मी काय ऐकतेस, म्हणजे आत्तापर्यंत ईश्वरी आणि अर्णव मला जे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते मी खरंच त्यांचं ऐकलं नाही. आणि राकेशने मात्र माझ्या मनात त्यांच्याविषयी जे काही विष भरलेलं होतं मी सगळं काही तसंच वागत गेले आणि माझ्या भावावर आणि माझ्या म्हणजे सोन्यासारख्या ह्या भाऊजाईवर मी संशय घेतला. वाटेल तसं आरोप करून मी कायम तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता राकेशची बोलती बंद होते. ऐनवेळेस तेथे आता पोलीस आलेले आहेत, कारण शलाकाच्या बहिणीकडे म्हणजे ताराकडे सगळे काही रिपोर्ट आहे. ईश्वरी आणि अर्णव या सगळ्यांनी मिळून मात्र राकेशला घेरलेलं असतं आणि राकेशला घेरून मात्र त्याच्या पापाचा बँड वाजवलेला असतो. आणि त्याच वेळेस आता वल्लरी मामीसुद्धा राकेशच्या कानामागे देते आणि त्याच वेळेस आता राकेश हा म्हणतो की मामी, तुम्ही सुद्धा काही कमी कारस्थानं केलेली नाहीत. आत्तापर्यंत काय काय केलं, ईश्वरीला मारण्याचं कारस्थान केलं, ईश्वरीचा अपघात घडवला आणि तेथे सुद्धा हॉस्पिटलमध्ये ईश्वरीवर जाऊन तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न जो केलेला आहे ते सगळं काही माझ्याकडे पुरावे आहेत. आणि ते सगळे काही पुरावे मात्र आता हा राकेश ईश्वरी आणि अर्णवला दाखवतो. त्याला असं वाटतं की आता हे सगळं काही जर दाखवलं तर मात्र आपली सुटका होईल, म्हणून मात्र राकेश त्या भीतीने वल्लरीचे सगळे काही पुरावे दाखवतो. पण त्याच वेळेस आता सुप्रिया तिथे आलेली असते आणि सुप्रिया ही वल्लरीला पाहते. वल्लरीला बघून मात्र तिला धक्काच बसतो आणि वल्लरीला बघून ती आता वल्लरीची गचंडी धरते आणि हीच ती बाई आहे. आणि नम्रता, तू या अशा बाईच्या मुलाशी लग्न केलं ज्या बाईने मला फसवलं. आत्तापर्यंत माझ्याशी जे काही ती खेळलीस, माझ्या संसार उद्ध्वस्त करण्याचा तिने प्रयत्न तर केला, परंतु अर्णव सरांच्या आईवडिलांचा संसार तिने उद्ध्वस्त केलेला आहे. ह्या बाईशी तू म्हणजे तिच्या मुलाशी संसार करणार आहेस का? तेव्हा नम्रता म्हणते की आई, यात आकाश सरांची काय चूक आहे? तर सुप्रिया म्हणते की अगं, आकाश सरांची चूक नाही, पण ही बाई तुला सुखात राहून देणार आहे का? आत्तापर्यंत हिने काय काय कारस्थान केले आहे ते सगळं काही मला माहिती आहे. तर रमाकांत राज्यशिर्के पुढे येतो आणि वल्लरीच्या सनकनी कानामागे देतोस, परंतु राकेशच्या हाताला धरतो आणि त्यालासुद्धा अंजलीच्या आयुष्यातून कायमचं जाण्याची धमकी देतो. दोघांनाही आता घराबाहेर काढलेलं असतं. अर्णव तर इतका चिडलेला आहे, त्याला आता इतका राग आलेला असतो, कारण आपली मामी असं वागू शकतो त्याचा आता विश्वासच उडतो. कारण ज्या मामीवर आपण एका आईसारखं प्रेम केलं त्या मामीने आपल्याला फसवलं, याचा अर्णवला फार चीड आलेली असते. तेव्हा आता तारा पुढे येते, पोलिसांना घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की ह्या राकेशला आत्ताच्या आत्ता बेड्या घाला आणि जर आता याला शिक्षा झाली नाही तर मात्र माझ्या ताईच्या मरणाला शांती नाही मिळणार. काही झालं तरी ह्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे. असं कित्येक मुलींना याने फसवलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता सुप्रिया नम्रताच्या हाताला धरते आणि तिला म्हणते की तू सुद्धा येथे राहायचं नाही, कारण जे काही घडलेलं आहे तर ते मला आवडलेलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई थांब. आणि शुभम करण्याची अवस्था आता नम्रताची केली होती ते सगळं काही आता सुप्रियाला जेव्हा ईश्वरी सांगते तेव्हा सुप्रियाला हे ऐकून फार मोठा धक्का बसतो. आता हा धक्का बसल्यानंतर सुप्रिया म्हणते की काय शुभमकर असं काही वागू शकतो? आजकाल माझा लोकांवरचा विश्वासच उडालेला आहे की कोणी आपल्याशी इतकं असं वागू शकतं. आणि त्याच वेळेस मात्र शुभमकरला सुद्धा अटक झालेली आहे आणि वल्लरीला सुद्धा आता पोलीस नेण्यासाठी आलेले आहेत. परंतु अंजलीला त्याचवेळी चक्कर येते, अंजली खाली पडते. अर्णव ईश्वरी तिच्याकडे धावतात आणि त्याच वेळेस राकेश मात्र तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्णव मात्र राकेशच्या मागे धावून शेवटी राकेशला पकडून देतो. आणि राकेशला पकडून दिल्यानंतर आता जे मोबाईलमधील फोटो वगैरे आहे ते सगळे काही बघून ह्या ईश्वरी मात्र सनकनी राकेशच्या कानामागे दिलेली असते आणि वल्लरीच्या मामीला म्हणते की मामी, तुम्ही सुद्धा असं काही वागण्याची अपेक्षा नव्हतीच, कारण आज मात्र तुम्ही इतकं सगळ्यांना फसवलंच. सगळ्यांना फसून हे सर्व जे काही नाटक केलेलं आहे यांच्या भावनांशी खेळलेलं आहे. तर वल्लरी मामी आता ईश्वरीचे पाय धरते आणि प्लीज मला माफ कर,
मला माफ कर, मला या घरामध्ये राहायचं आहे, प्लीज माझ्याशी असं वागू नकोस. म्हणून मात्र आता सगळ्यांना मात्र हे एक धक्काच बसलेला असतो. मामा म्हणतो की नाही वल्लरी, तुझी माफी तुला मिळणारच नाही, कारण तू जे काही आत्तापर्यंत कारस्थान केलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता मामा सगळ्यांच्या समोर मात्र एक अशी गोष्ट सांगतो ज्या गोष्टीमध्ये अर्णवला म्हणतो की अरे ह्या बाईने काय केलेलं आहे, अरे तुझ्या आईचे दागिने घेतले आणि तुझ्या आईचे दागिने घेऊन मात्र हे सगळं काही आता घडलेलं आहे. जे काही तुला वाटतं ना की सगळं यांनी केलेलं आहे, अरे हिने काहीच केलेलं नाही, हिने फक्त तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत तुझ्या आईचे दागिने घेऊन हिने फक्त तुम्हाला सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खोटी माया आणि प्रेम तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही या बाईवर विश्वास ठेवू नका. अविनाश मामा स्वतः त्याचे पुरावे देतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो आणि आज मात्र ह्या बाईशी आणि आपला संबंध संपलेला आहे असं सांगतो. तेव्हा वल्लरी रडून मात्र अविनाश मामाचे पाय धरायला सुरुवात करते, परंतु अविनाश मामा तिला लाथेने उडवतो. आजी समोर येऊन मात्र वल्लरीच्या कानामागे देते आणि राकेशला तर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय घडतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.